म्हणजे उद्या माझे मराठीचे लेकर अधिकारी होणार आहेत, नोकरदार होणार आहेत, शिक्षक होणार आहेत, पोलीस होणार आहेत, उच्च शिक्षण घेणार आहेत, पीएचडी करणार आहेत, यूपीएससी एमपीएससी करणार आहेत माझे मराठीचे लेकर, एमबीबीएस करणार आहेत, इंजिनियर होणार आहेत माझे मराठीचे लेकर. ते आरक्षण हे रद्द करा म्हणते. ओरिजिनल निघालेलं कस का सहन करता मराठीचे लोक तुम्ही? आणि मग ते म्हणतात चारलं पीक तो काय करतो, मग हनीन तुला पीक चारलं म्हणून. मग का चारून द्यायचं का आता? ते म्हणतात नोंदी दिल्या, कुणबी आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचे वाघ. म्हणजे आम्ही घ्या नाही तर हाणू तुम्हाला, ही भाषा आहे का तुमची? मग चूक कोणाची सांगा मराठी मला? आपलंच रान आपलंच पीक चारायला निघालेत, चारू नको म्हणलं म्हणून हाणायला लागले. मग हाता बांधून बसायचं का? मग आता ते जर इतकं वाटोळ करायला लागले तर नोंदी रद्द करा म्हणते. नाही तर आमच्या वाघ रस्त्यावर उतरते. वारे छगन भुजबळ, तो वाघ आहे तर आमचे कोण आहेत? तू उतरेव आधी आम्हाला जातीवाद करायचा नाही, शांतता भंग होऊ द्यायची नाही, कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही. तू उतरेव आधी. तो एकदा आता प्रयोग केलाय, आमच्या आंदोलनात आंदोलन घातलंय. तो आमची परवानगी रद्द करायला लावली पोलिसाला. तो हा आणि फडणवीस साहेबाच्या एका मंत्र्याचा दबाव होता म्हणून ती रद्द केली. जाऊ द्या म्हणलं आम्ही, तरी सोडून दिलं. मग त्यांच्या याला कसं काय परवानगी भेटली? आमच्याने जातीय तेढ निर्माण होतून त्यांच्याने होत नाही का? छगन भुजबळ हे चांगलं वागत नाहीत तुम्ही वयानं म्हातारे झालात. या वयात तरी या राज्यात शांतता राहू द्या. मान्य करा मराठ्यांचं आरक्षण. मराठ्यांचंच मतदान सुद्धा छगन भुजबळ साहेब तुम्ही घेताय. कशाला धनगरांना मराठ्यांना झुंजिता एकमेकात? कुठं पाप फेडताना? निवडणुकीत हार जीत असती. कुंकडची कुंकड तुम्ही रोष काढायला लागलात. नुसते मराठी एक झाले तर तुमची एवढी पोटदुखी झाली. आता मराठी एक राहणार आहेत. मराठ्यांना आव्हाने एक राहायचं, एक जीव गेला तरी मी हटत नाही. यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा. हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून. याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या. ही प्लॅन यांचा असणार आहे. कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी, गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न, नेरेटिव्ह भरून काढायचा. याच्या मग अनेक षडयंत्र असू शकतात. मी खंबीर आहे नाही भेट मारायला. मराठी फक्त खंबीर राहा. कसं आरक्षण देत नाही बघू. आपण बेका कच्च्या आईचं मेलेल्या आईचं दूध पेलेलं नाहीत. हे जर रस्त्यावर येऊन अशी भाषा करणार असले वाघ रस्त्यावर उतरणार आहेत. उतरून दे वाघावाला. असे संविधानाच्या पदावर बसवता काय फडणवीस साहेब तुम्ही? कोणत्या दिशेला जाईल महाराष्ट्र? हे बोलल्याशिवाय मी बोललेलो नाही कधीच. तुम्ही आणखीन बी संयमाची भूमिका घ्या. म्हातारपणाला भुजबळ साहेब चांगलं काम करून जा. मराठ्यांनी सुद्धा मतं दिलेले तुम्हाला. आणि फडणवीस साहेब हे षडयंत्र हाणून पाडा. 13 तारखेच्या आत आमचं असणारं सगळं आरक्षण द्या. नसता माझा नाविलाज. पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती, शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे. 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवू. आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही. एक बी नोंद रद्द नाही होऊ देणार, एक सुद्धा. सगळ्या ओरिजिनल. आणि त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इथून पुढचा लढा असणार आहे. मग मंडल कमिशन रद्द करा म्हणून. आमच्या मुंडक्यावर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊन देणार नसल तर इथून पुढचं आंदोलन मंडल कमिशन रद्द करण्याचं असणार आहे. What?